हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहतोय की 12th स्टँडर्ड संस्कृतचा पेपरसाठी आपण कसा अभ्यास करू शकतो. आय नो की व्हिडिओ खूप जास्त लेट येतोय, बट माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन पेपरचं PDF नव्हती. सो त्यासाठी मला एका वेबसाईटवरून ही मिळालेली आहे, दॅट इज अगला सेम. सो इफ दे गायज आर वॉचिंग, थँक्यू सो मच फॉर धिस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो आपला पहिला विभाग आहे खूप इझी आहे. सो कोणीही या विभागाला स्किप नाही करायचं आहे. दॅट इज प्रथम विभाग सुगम संस्कृतम, जो की 6 मार्कांसाठी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये जे काही प्रश्न येतात ते सगळे तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे काही चित्र दिलेली आहेत तर त्यातलेच प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. ओके, सो इथे जेवढी चित्र आहेत यातलेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत, त्याच्या बाहेरचं काहीच नाहीये. सो जर तुम्हाला फक्त पास वगैरे व्हायचे लास्ट मोमेंटला काहीच अभ्यास नाही झालाय तर प्लीज हे सगळी चित्र आणि याला काय काय म्हणतात किंवा हे चित्र काय डिस्क्राईब करतात हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की सेम त्यातलेच प्रश्न एक्झाम मध्ये येतात आणि चित्र पण तुम्ही रोज पाहता, रस्त्यावरती पाहता, कुठेतरी काहीतरी सूचना वगैरे असतात त्या ठिकाणी पाहता. तुम्हाला फक्त त्याला संस्कृतमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे किती मार्क्ससाठी आहे? 3 मार्कांसाठी 3 चित्र आहेत, म्हणजे या ठिकाणी 3 मार्क तर आपोआप तुम्हाला मिळाली. ऍज यू ऑल नो की आपला पेपर हा 80 मार्कांचा असतो. याच्यामधले 20 मार्क्स प्रॅक्टिकलचे असतात. मोस्टली सगळ्यांना 17-18 ते 20 मार्क्स म्हणजे 17च्या वरती मार्क्स मिळतात प्रॅक्टिकलमध्ये. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला पासिंगसाठी अजून एक 20 मार्क्स वगैरे पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामधले हे 6 मार्क्स जे आहेत ते तर सगळ्यांना मिळतात कारण हे खूप इझी आहे. सो अजूनही तुम्ही केलं नसेल तर आय नो की वेळ कमी आहे, बट इतकाही कमी नाहीये, तर तुम्ही हे आरामात करू शकता. सगळी चित्र करा, त्याची नावं करा. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्यावहारिक शब्द मंजुषात शब्दम चित्वा उचित स्तंभे लिखत. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, यातले नाटक कुठलं आहे, क्रीडा कुठला आहे आणि कला कुठला आहे हे तुम्हाला फक्त क्लासिफाय करून लिहायचंय. त्यात पण 8 पैकी फक्त 6च लिहायचंय 3 मार्कांसाठी. म्हणजे हे किती इझी आहे, तुम्हाला फक्त वाचून कळलं पाहिजे की हे नाटक आहे का, हे क्रीडा आहे का, की हे कला आहे. आता हे कसं ओळखायचं तर बघा, या ठिकाणी ना तुम्हाला नावं ऑलरेडी दिलेली आहेत, म्हणजे वाद्यम मध्ये हे येणार. आता इथे तुम्हाला नाटक, क्रीडा आणि कला दिलंय. कधी कधी इथे वाद्यम म्हणजे नाटक, कला, वाद्यम किंवा नाटक, क्रीडा, वाद्यम असं कुठलंही कॉम्बिनेशन येऊ शकतं. तर तुम्हाला फक्त ही नावं लक्षात ठेवायची आहेत. वीणा असेल, वेणू असेल. ठीक आहे, द्वितीय स्तंभकम मध्ये नाटकं दिलेली आहेत, म्हणजे तुम्ही फक्त हे रीड जरी केले किंवा हे एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला फक्त क्लासिफाय करायचंय. सो पहिले 3 मार्क्स आणि हे दुसरे 3 मार्क्स अतिशय इझी आहेत, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. आता बघा, नौका नयनम कशामध्ये येईल? क्रीडामध्ये येणार. सो सिम्पल, म्हणजे तुम्हाला फक्त एवढं जरी माहिती असेल तरी पण तुम्ही आरामात हे जे मार्क्स आहेत तर ते स्कोर करू शकता. आणि अर्थात तुम्ही काही आता नृत्य नाट्यम कशामध्ये येईल, सो बेसिकली रंगशाळा कशामध्ये येईल. सो बेसिकली खूप इझी आहे, तुम्हाला फक्त थोडंफार लॉजिक लावायचे आणि मग तुम्ही आरामात हे फील करू शकता. ठीक आहे, सो या दोघांसाठी काय काय करायचंय बघा. पहिल्यासाठी तर तुम्ही सगळी चित्र करणार आहात, चित्राची नावं लिहायची आहेत. आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला हे जे स्तंभक आहेत तर ते करायचे आहेत. शिक्षण पण आहे आणि कला पण आहे. तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 आहेत, फक्त रीड करा एकदा आणि याचं मिनिंग लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे बघितल्या कळलं पाहिजे. हे कसं लिहितात हे लक्षात ठेवायची गरज नाही, कारण तुम्हाला या ठिकाणी मंजुषा दिलेली आहे, त्याच्यामुळे इथलं बघूनच लिहायचंय तुम्हाला. सो कसं लिहितात हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त इंद्रजालम मॅजिक इंद्रजाल मॅजिक असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि मॅजिक कशामध्ये येणार? कलेमध्ये येणार. ठीक आहे, सो तुम्हाला जर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवता आला तर तुम्ही इझिली ते इंग्लिशमधून तर कळलंच नाही कला आहे किंवा हे काहीतरी आर्ट आहे. सो तेवढंच तुम्हाला फक्त करायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द्वितीय विभाग, ते म्हणजे पद्यम 12 मार्कांचा आहे. याच्यामध्ये अवबोधनम, पृथक्करणम, शब्दज्ञानम, अन्वयपूर्ती, ही सरलार्थ हे सगळे प्रश्न येतात. आता तुम्हाला पद्यांश कोणते कोणते येतात? सो लेट मी टेक यू टू वर्ड्स ती आपली अनुक्रमानिका. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला पद्य पाहायला मिळतात. सो क्षणम मनोविनोदम किंवा उत्सवप्रिय देवभूमी, ही या ठिकाणी हे जे 5 तुम्हाला पाहायला मिळतात, तर या 5 मधलेच फक्त तुम्हाला प्रश्न पद्यम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, सो तुम्हाला पद्यमसाठी फक्त हे जे 5 आहेत तर तेच करायचे आहेत. आता हे सुरू होते पान नंबर 5 पासून, पेज नंबर 5 येस, इथून सुरू होते. आता तुम्हाला हे करताना काय करायचं आहे, आता इथे तुम्हाला हे लिहून दिलं जाणार आहे बघा, कुठे ते तुम्हाला हे लिहून दिलं जाणार आहे. आता यातलं फक्त 5वं येईल का, फक्त दुसरं येईल का, तर नाही, याच्यामध्ये मिक्सचर येतं. म्हणजे काय, आता हे जे 5 पद्य आहेत या 5च्या 5 पद्यामधले कुठल्याही पद्याचे तुम्हाला इथे ओळी दिल्या जातील. किती ओळी येतात? साधारणतः 7 ते 8 ओळी येतात. ठीक आहे, सो त्या ओळी तुम्हाला लिहून दिल्या जातात आणि त्या ओळींच्या आधारे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आता मी अज्युम करते की तुम्ही याचा काहीच अभ्यास नाही केला, पण तुम्हाला थोडाफार संस्कृतचा अर्थ लावता आला पाहिजे, तर तुम्ही हा प्रश्न काही अभ्यास न करता सॉल्व्ह करू शकता. 4 मार्कांचा प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, पहिला त्याच्यामधलं
अवबोधनमध्ये तुम्हाला 1, 2, 3 आहे. ओके, माझा कर्सर विजिबल आहे. तर तुम्हाला 1, 2, 3 या तिघांपैकी कोणतेही दोनच सॉल्व्ह करायचे आहेत. आता कोणते दोन सॉल्व्ह करणे इझी आहे, तर माझ्या मते पूर्ण वाक्य ना आणि उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत ही इझी आहे. कारण तुम्हाला डिरेक्टली याच्यामधून अर्धवाक्य जे आहे ते तुम्हाला इथे दिलंय आणि तुम्हाला पुढचं जे वाक्य आहे तिथून शोधायचं आहे आणि इथे लिहायचंय. फक्त एवढंच वाक्यम पुनर्लिखित सांगितलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला भाद्रपद मासे शीत पक्षे हे लिहायचंय आणि पुढे जे काही कारण असेल तर ते लिहायचं आहे. तुम्हाला इव्हन काही पण माहिती नसलं तरी पण तुम्ही कॉमन सेन्सने आन्सर देऊ शकता. मला सांगा बरं याचा आन्सर काय असेल. एज्युम करा की तुम्हाला काहीच माहिती नाहीये, हे काय पद्यांश आहे, कसं कसं दिलंय, काही माहिती नाहीये, पण तरी पण तुम्ही एक कॉमन सेन्सने मला आरामात उत्तर सांगू शकता की भाद्रपद मासामध्ये काय होत असेल यापैकी. ठीक आहे. सो आता याचं उत्तर लिहिताना भाद्रपद मासे शीत पक्षे आणि पुढे उत्तर लिहायचे, त्या उत्तराच्या खाली अंडरलाईन करायची आहे, तर तुम्हाला 1 मार्क मिळणार. फक्त उत्तर लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील, कारण वाक्य पुन्हा लिहायचे. पूर्ण वाक्यानं उत्तर. जनाहा ध्वजारोपणम कदा आद्रियते. आता कधी करतो आपण ध्वजारोहणम ते तुम्हाला इथून शोधायचंय आणि लिहायचं आहे. ठीक आहे. आता इथे कुठेतरी उत्तर आहे, ते मी तुम्हाला नाही सांगणार कुठे, ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे. कारण प्लीज कन्सिडर करा की हा पेपर ॲज अ प्रॅक्टिस पेपर आहे आणि आन्सर्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. हीच आपली असणार आहे लास्ट मोमेंट रिव्हिजन. कारण आता आपण पूर्ण पुस्तक अर्थात पटकन नाही वाचू शकत 1-2 तासामध्ये. इट्स संस्कृत हे नाही की आपण वरच्यावर फक्त वाचू. त्याच्यामुळे काय करायचंय, हा जो पेपर आहे याला तुम्ही ॲज अ ऍक्च्युअल पेपर कन्सिडर करा आणि याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. याची PDF मी टेलिग्रामवरती तुम्हाला अपलोड करून देणार आहे. मी आता तुम्हाला काही टिप्स देते, ते मात्र लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठला प्रश्न एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे हे कळेल. सो तिघांपैकी ट्राय करा की तुम्ही पहिले 2 सॉल्व्ह कराल. कारण उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पुरयत याच्यामध्ये तुम्हाला हा शब्द शोधून काढायचा आहे. सो एक शब्द शोधण्यापेक्षा माझ्या मते पूर्ण वाक्यानं उत्तर आणि कारण शोधणं किंवा वाक्यांश शोधणं इझी आहे. त्याच्यामुळे हे 2 करा, 2 मार्क आरामात मिळतील. फक्त एका प्रॉपर फ्रेम मध्ये लिहा. पूर्ण वाक्यात सांगितले तर पूर्ण वाक्यातच लिहायचे. नेक्स्ट आहे पृथक्करणम. हा सगळ्यात इझी प्रश्न आहे. पृथक्करण जर आलं तर कोणीही त्याला सोडायचं नाहीये, कारण तुम्हाला मंजुषा दिलीये, काय करायचंय ते दिलंय, तुम्हाला फक्त इथे पुट करायचंय. आता इथे बघा, वाचून कळते की या ठिकाणी महिन्यांची नावं आहेत आणि या ठिकाणी तिथे काय त्या महिन्यामध्ये जे काय होत असेल ते आहे. आता सगळी महिन्याची नावं एका ठिकाणी येणार आणि त्या महिन्यामध्ये काय होते तिकडे येणार. इव्हन तुम्हाला पद्यांशी काही घेणं देणं नसलं तरी पण एक सिंपल लॉजिक आहे की चैत्रामध्ये यामधलं काय होत असेल किंवा विजयादशमी कधी होत असेल या सगळ्या मासापैकी किंवा या सगळ्या महिन्यांपैकी. सो हे तुम्ही एक जनरल लॉजिक लावून पण ही उत्तरं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. इव्हन तुम्हाला संस्कृतचं मिनिंग नाही कळतंय तरी पण असे काही प्रश्न असतात जे तुम्हाला काही माहिती नसेल तरी पण तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. फक्त थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड आणि कॉमन सेन्स तुम्ही युज करायचे. ठीक आहे. सो हे 2 मार्कांसाठी आहे, प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. हा, याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकता, तुम्हाला कशामध्ये डाऊट आहे ते नाही लिहिलं म्हणजे काहीतरी लिहून येते, अगदी सोडून पण नका येऊ, कारण लँग्वेजचा पेपर आहे, कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये अर्थातच. त्याच्यामुळे तुम्ही काही पण लिहिलं तरी पण त्याचा मार्क्स तुमचे रिड्यूस नाही होणार, लईत 0 मिळेल. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा, 1 बरोबर आलं की तुम्हाला अर्ध मार्क मिळणार आहे. सो असं काही नाही की 4 बरोबर आले पाहिजेत. जे काही बरोबर येईल त्यानुसार तुमचे मार्क्स काउंट होतात. ठीक आहे. सो हे जे 4 मार्क आहेत, हे 4 मार्क स्कोर करणं पण खूप इझी आहे. फक्त तुम्हाला हा पद्यांश व्यवस्थित थोडासा रीड करता आला पाहिजे आणि यातली उत्तरं शोधता आली पाहिजेत. सो हे 4 मार्क्स आले आपल्याकडे. 6 ऑलरेडी आले होते, अगदी सिंपल चित्र वगैरे करून हे 4 मार्क्स आले. 10 मार्क्स तुमच्याकडे आलेले आहेत. आता तुम्हाला अजून एक पद्यांश दिला जातो, सेम याच पॅटर्न मध्ये असणार आहे. आता हा वेगळा पद्यांश आहे, म्हणजे आतापर्यंत ज्या पाठामधल्या ओळी ज्या पद्यांशामधल्या ओळी आल्या होत्या ते पद्यांश होता नसणार आहे. आता दुसरा पद्यांश, कारण आपल्याकडे एकूण 5 पद्यांश आहेत ना, सो सगळ्याचा युज केला पाहिजे. सो आता दुसरा पद्यांश. आता पद्यांश तुम्ही रीड करू शकता, व्हिडिओ वगैरे पॉज करून किंवा PDF ओपन करून रीड करा. आता याच्यामध्ये अगेन सेम प्रश्न आहेत. मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही असेच प्रश्न सॉल्व्ह करायचे, पटापट होत आहेत. आता बघा, यातला पहिला प्रश्न काय आहे, इथे पण 3 पैकी 2च सॉल्व्ह करायचे. पहिला प्रश्न आहे की उचित कारण ओळखा आणि वाक्य परत लिहा. परत लिहा सांगितलंय तर परत लिहायचं, जे जिथे पुनर्लिखत असेल तिथे पुनर्लिखत करायचं, नाही तर तुमचं आन्सर बरोबर असून पण मार्क्स तुम्हाला मिळणार नाही, 0 मार्क्स मिळतील. सो 2 शब्द लिहिण्यासाठी तुम्ही तुमचे मार्क्स असे घालवू नका. त्याच्यामुळे वाक्य परत लिहा, प्रश्न परत उतरावा, काही फरक पडत नाही, कारण आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत. ठीक आहे. सो 1 मार्क आहे ह्याला. फक्त तुम्हाला याच्या पुढचं वाक्य शोधायचं आहे, आय मीन याचं पुढचं कारण शोधायचं आहे आणि ते लिहायचंय. हे तुम्ही जर रीड केलं तर, व्यवस्थित रीड केलं तर तुम्हाला कारण लगेचच मिळेल. ठीक आहे. हे 1 मार्कासाठी आहे. नेक्स्ट अगेन तुम्ही रीड केलं तर तुम्हाला हे पण कळेल की हे सत्य आहे की असत्य आहे. पण प्रश्न तिथे येतो जेव्हा तुम्ही फक्त असत्यम किंवा सत्यम लिहून येता आणि तुम्हाला 0 मार्क्स मिळतात उत्तर बरोबर असून पण. असं का होतं, कारण ह्यांनी स्पष्ट सांगितलंय वाक्य परत लिहायचे.
हे आहे असं वाक्य तुम्हाला तुमच्या आन्सर शीट मध्ये परत लिहायचंय आणि मग खाली ते सत्य असत्य जे काही असेल ते लिहायचंय. सत्यम असेल तर सत्यम म हलंतच पाहिजे, असत्यम असेल तर असत्यम मध्ये पण म हलंत पाहिजे आणि पुढे दंडक पाहिजे. कधी कधी काय होतं की पेपर चेकर जर खूप स्ट्रिक्ट असतील तर तुमचे दंडक नाही दिले तरी पण मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यामुळे दंडक पाहिजे, उत्तर वाक्य परत लिहिलं पाहिजे, उत्तरामध्ये सत्यम असत्यम मध्ये म हलंत पाहिजे आणि मग तुम्हाला या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क्स मिळतील. प्रश्न निर्माणाकृतीला थोडंसं ग्रामरचा यूज करावा लागतो. जर तुमचं ग्रामर स्ट्रॉंग नाहीये तर तुम्ही हा प्रश्न स्किप करा आणि असे जे कारण ओळखा किंवा वाक्यांश पूर्ण करा असे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा सत्यम असत्यम वाले. तुम्हाला इथे 2 मार्क आरामात मिळतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. आता शब्दज्ञानामध्ये काय आहे बघा, तुम्हाला जो काही पद्यांश दिलाय तो पद्यांश तुम्हाला रीड करायचा आहे आणि मग त्या पद्यांश मध्ये अशा प्रकारचे काहीतरी शब्द वोकॅब्युलरीवरती प्रश्न असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघा इथे पण तुम्हाला 3 पैकी कोणतेही 2च सॉल्व्ह करायचे आहेत. तर अशा वेळेस कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर शक्यतो तद सर्वनामान एक मिनिट रेखांकित स्थाने. आता तुम्हाला या ठिकाणी तत् सर्वनामनं योग्यम रूपम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत सांगितलेलं आहे. सो आता इथे तुम्हाला तत्चं योग्य रूप वापरून लिहायचंय. आता याच्यामध्ये अगेन ग्रामरचा यूज येणार, तुम्हाला तत्चं टेबल माहिती पाहिजे, त्याचं योग्य रूप माहिती पाहिजे, मग तुम्ही लिहिणार. त्यापेक्षा असे प्रश्न स्किप करा ज्याच्यामध्ये खूप जास्त ग्रामर आहे, नका घेऊ ते प्रश्न. कारण तुमचं जर ग्रामर झालं नसेल, तुम्हाला तत्चा टेबल परफेक्ट येतोय, तुम्हाला माहितीये कुठली विभक्ती कुठे वापरायची, तर आरामात करा, माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. पण मी आता जो काही व्हिडिओ अपलोड करते ते त्यांच्यासाठी आहे ज्यांना थोडंफार संस्कृतमध्ये एक पासिंग मार्क्स हवे आहेत किंवा म्हणजे अजून अभ्यास नाही झालाय तर एक थोडंसं एक इझी कसं पेपर इझिली आपण कसं पास करू शकतो अशा टिप्स हवे आहेत. सो त्यासाठी मी तुम्हाला एक सोपे प्रश्न निवडायला सांगते जेणेकरून ऍटलीस्ट कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुम्ही पासिंगपेक्षा थोडे जास्त मार्क्स स्कोर करू शकता. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय करायचं, हे सगळे रूपवाले प्रश्न नाही घ्यायचे. मग कोणते घेऊ शकता, हे बघा, हे तुमच्याकडे विशेषण पण आहे, विशेषण पण आहे. आता याचं काय करायचं, तुम्ही जर पद्यांश नीट वाचला तर तुम्हाला हे 2 शब्द एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, एकत्र पाहायला मिळतात. सेम विभक्ती, सेम वचन असणार आहे, सेम लिंग असणार आहे या शब्दांचं. ठीक आहे. आता उदितेसाठी चित्ते, सहस्रांश आणि कार्यकाले यापैकी असा एक शब्द आहे ज्याची विभक्ती सेम आहे, जो सेम लिंगामध्ये आहे, तर असा शब्द असणार आहे उदितेसाठी. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समुत्पन्ने. अगेन सेम विभक्ती असणार आहे, बघा इथे सेम विभक्ती असणार आहे, त्याला लागून हा शब्द असणार आहे, म्हणजे समुत्पन्नेचं लगेचच तुम्हाला कळलं की कार्यकाल आहे, उदितेचं तुम्ही शोधा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला असे जे शब्द असतात असे जे प्रश्न असतात, मेलनम करा किंवा काहीतरी छोटे छोटे प्रश्न ज्याच्यामध्ये ग्रामरचं काही यूज नाहीये, आन्सर पण समोर पाहायला मिळते, प्रश्न पण समोर आहे, फक्त जोड्या वगैरे लावायच्या आहेत, असे प्रश्न शक्यतो वाईजली चूज करा. नेक्स्ट आहे संधी विग्रह करायचा आहे. आदावेव. सो आता याच्यामध्ये बघा तुम्हाला फक्त स्प्लिट करायचं या शब्दाला. आता किती इझी आहे बघा, शेवटी एव येणार हे मी तुम्हाला सांगितलं, तर आधी काय येईल ते तुम्ही बघा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला फक्त शब्द बघून पण कळतं की याचं स्प्लिट किंवा याची संधी कशी होईल. सो असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सेकंड आणि थर्ड शक्यतो सॉल्व्ह करा. फर्स्ट असे वाले प्रश्न नका घेऊ. याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला एक प्रातिपदिकम लिखत वगैरे असे पण प्रश्न येतात. इफ यू नो देन यू कॅन गो अहेड. पण तुम्हाला जर नाही माहिती आहे तर प्लीज त्या प्रश्नामध्ये वेळ नका घालू. जे येते किंवा जे इझी आहे, जे आरामात सॉल्व्ह होतील असे प्रश्न शक्यतो चूज करा. सो या ठिकाणी बघा इथे पण अगदी मार्क्स स्कोर करणं खूप इझी आहे. 10 मार्क्स झाले होते, याचे 4 मार्क्स असे मिळून एकूण 14 मार्क्स इथपर्यंत झालेले आहेत. राईट. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला पद्यांश दिलेला आहे आणि पद्यांश बघून फक्त तुम्हाला अन्वय पूर्ण करायचे आहेत. आता या ठिकाणी थोडेफार आन्सर्स आहेत ते तुम्ही हवं तर स्किप वगैरे करू शकता. बरोबर आहे चुकीचे काही ढोंढणं तुम्हाला पुस्तकामध्ये बघून हे व्हेरीफाय करावं लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला अन्वयपूर्ती आणि माध्यम भाषा सरलार्थम लिखत यासाठी एकूण 4 मार्क आहेत. सो येस, आता तुम्हाला काय करायचंय, हे जे काही पद्यांश दिले हे वाचायचं आहे, याचा अन्वय लिहायचंय 2 मार्कांसाठी आणि याला माध्यम भाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे 2 मार्कांसाठी. आता माध्यम भाषेमध्ये म्हणजे काय, तुम्ही जर पूर्ण तुमचं हे मराठीमधून असेल किंवा तुम्ही आर्ट्स मधून आहात, पूर्ण सगळा विषय मराठीमध्ये आहे, सगळे विषय मराठीमध्ये आहेत, तर तुम्हाला याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे. जर तुम्ही आर्ट्स मधून आहात, तुमचे सगळे विषय इंग्लिश मधून आहेत, तुम्ही सायन्स मधून आहात, तुमचे सगळे विषय इंग्लिश मधून आहेत, कॉमर्स मध्ये आहात, सगळे विषय इंग्लिशमध्ये आहेत, तर तुम्हाला याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे सरळ अर्थ याचा. ठीक आहे. सो आधी पद्यांश रीड करा. अन्वय लिहिताना कसं लिहायचं असतं, एकदम इझी आहे. ही पूर्ण ओळ वाचायची आणि ती सेम ओळ इथे वाचायची आणि मोस्टली जर तुम्हाला अन्वय लिहिता येत नसेल तर यातला जो कुठला शब्द इथे मिसिंग असेल तो आहे असं लिहून काढायचा. ठीक आहे. म्हणजे अन्वय
असाच असतो, पण थोडीशी विभक्तीमध्ये फरक असतो. बट तरी पण तुम्हाला जर विभक्ती माहिती नाही, काही माहिती नाहीये, तर ऍटलीस्ट तेवढं तरी करून या. कधी कधी ते पण कन्सिडर केलं जातं, त्याच्यामुळे ते तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे पद्यांशामध्ये सरळ अर्थ लिहिताना काय करायचं. कधी कधी काय होतं की आपल्याला विभक्ती वगैरे आहे अशी ट्रान्सलेट नाही करता येत. ठीक आहे. मग अशा केसमध्ये याचा अर्थ समजून घ्या. कधी कधी ना तुम्ही जर बरोबर अर्थाचा सरळार्थ जरी लिहिला तरी पण तुम्हाला मार्क्स मिळतात. इव्हन थोडंफार व्याकरणामध्ये 19-20 असेल तरी पण चालतं. पण याचा अर्थ समजून घ्या आणि अर्थाला तुम्ही लिहिलेला अर्थ मॅच झाला पाहिजे. म्हणजे संस्कृतमधला जो काही अर्थ आहे आणि तुम्ही मराठी, इंग्लिश, हिंदी ज्याच्यामध्ये हे ट्रान्सलेट कराल त्याचा अर्थ मॅच झाला पाहिजे. कधी कधी असं असेल तरी पण मार्क्स मिळतात. इव्हन ग्रामरमध्ये थोड्याफार मिस्टेक्स असतील तरी पण कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. सो तुम्ही असं पण नक्की करा. अगदी खूप अवघड आहे म्हणून सोडून देऊ नका. जो काही अर्थ तुम्हाला लावता येते तो अर्थ लावून त्याला लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि शक्यतो लँग्वेजेसच्या पेपरमध्ये काहीच सोडून यायचं नसतं. सगळंच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. इव्हन तुम्हाला नाही येते, तुम्हाला वाटते चुकीचं आहे, ठीक आहे ना. तुम्हाला कोणी फासा लटकवणार आहे का चुकीचं लिहिलं तर? नाही. कधी कधी इन केस जर एक्झामिनरचं खूप जास्त लक्ष नाही गेलं आणि तुम्हाला मिळाला त्याच्यामध्ये अर्थ 1 मार्क तर ठीकच आहे ना. सो काहीतरी लिहून येत जा जे त्या क्वेश्चनला थोडंफार तरी अनुसरून असेल. असं काही पण लिहून येत जा जर तुम्हाला त्याचा आन्सर येतच नसेल तर एक लास्ट पर्याय म्हणून. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तृतीय विभाग, जो की गद्यमवरचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की गद्यम मध्ये कुठले कुठले विभाग आहेत. तर भाषा संवाद आहे, प्राचीन काले प्रसाधनम आहे. सो बेसिकली हे सगळं कशामध्ये येणार आहे? गद्यम मध्ये येणार आहे. 3च पाठ आहेत गद्यम मध्ये, त्याच्यामुळे याच्यावरती सगळे प्रश्न असणार आहेत. आता बघा गद्यम हा एकूण 9 मार्कांचा आहे. आतापर्यंत आपले किती मार्क्स झालेले आहेत? 14 मार्क्स झालेले आहेत. आता गद्यम आहे 9 मार्कांचा. याच्यामध्ये बघा तुम्हाला गद्य पाहायला मिळते साधारणतः 3/4 ऑफ अवर पेज क्वेश्चन पेपरचं एवढा गद्यांश असतो. ओके. आता गद्यांशमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. अगेन मी तुम्हाला सेम सजेस्ट करेन की कारण वाला प्रश्न सगळ्यामध्ये एक तरी आहेच, सो याला अजिबात सोडायचं नाही. आणि दुसरा प्रश्न आहे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. सो हे 2 प्रश्न करायचेच आहेत. हे तुम्ही मधलं स्किप करा आणि ते तुम्हाला 2 मार्क आरामात मिळणार. कारण तुम्हाला पूर्ण वाक्यासाठी पण काय करायचं असतं की याच्यामधले जे शब्द आहेत ते इथे शोधायचे आणि मग त्यातला जो काही मिसिंग शब्द असेल तो लिहायचा. बघा म्हणजे मी न वाचता पण तो लगेच मला मिळाला, सो तुम्ही तर वाचणार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच त्याचे उत्तर मिळणार. ठीक आहे. फक्त थोडंसं असं भीती न वाटू देता किंवा पॅनिक न होता वाचा, जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्रेन असं खुलं राहील आणि पटकन तुम्हाला आन्सर मिळेल. कारण कधी कधी पॅनिक झाल्यामुळे आपल्याला समोर असून पण आन्सर नाही दिसत. सो प्लीज शांत राहा. खूप अवघड नाहीये संस्कृत. चिल राहा आणि मग पेपर लिहा. तुमची सगळी उत्तरं सॉल्व्ह होतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला वाक्यांश, प्रॉपर वाक्यांश ओळखायचा आहे. याच्या पुढे काय आहे तो शोधायचा आहे आणि मग लिहायचा आहे. सो अगेन तुम्हाला याचं उत्तर पॅसेजमध्ये आरामात मिळणार आहे. याचा पुढचा शब्द जो काय असेल, पहिला शब्द तो कुठे आहे ते शोधायचा आणि पुढचं वाक्य आहे असं तयार झालं पाहिजे, ते तुम्ही याच्यातून शोधा. सो फर्स्ट आणि थर्ड करायचे, सेकंड तुम्ही स्किप करणार आहात. तुम्हाला 2 मार्क्स आरामात मिळणार इथे. सो 16 मार्क्स झालेले आहेत. शब्द ज्ञानामध्ये बघा अगेन तत् सर्वनाम यूज करून वाक्य पुनर्लिखित करा वगैरे. हा मी तुम्हाला एक ट्रिक अजून नाही सांगितली. वेट. आता या ठिकाणी काय सांगितलंय बघा की सॉरी थोडासा आवाज आहे बाहेर, बट प्लीज थोडंसं माफ करा. ओके. सो आता इथे तुम्हाला शशी या शब्दाच्या खाली अंडरलाईन असणार आहे हे अज्युम करायचंय. ठीक आहे. कारण सर्वनाम आपण नामालाच वापरतो, असं नाही ना सर्वनाम आपण क्रियापदाला वापरतो वगैरे, असं काय का नाही. सो तुम्हाला इथे अज्युम करायचं आहे की अंडरलाईन शशीच्या खालीच असली पाहिजे. तुम्ही या प्रश्नाला रॉंग क्वेश्चन म्हणून नाही कन्सिडर करू शकत, कारण इव्हन अधोरेखित जरी केलं नसलं तरी पण नामालाच सर्वनाम आपण युज करतो. ठीक आहे. सो मला हे बघितल्यानंतर आता अचानक आठवलं. इथे पण तुम्हाला त्याचाच फॉर्म वापरायचा आहे. अगेन माझ्या मध्ये तुम्ही हा प्रश्न स्किप पण करू शकता. आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे गद्यांच्या मधून तुम्हाला याचे विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. आय थिंक हे थोडं इझी आहे. आता अप्रसिद्धाचं काय असेल हे पण जनरल गोष्ट आहे. अज्युम करा की तुम्हाला नाहीच सापडलं गद्यांच्या मध्ये कुठला विरुद्धार्थी. शक्यतो गद्यांच्या मधलं असेल तरच मार्क्स मिळतात. बट अगेन नाहीच सापडलं तर तुम्हाला जे माहिती असेल ते लिहून या. कदाचित तुमचं लक चांगलं असेल तर तेच गद्यांच्या मध्ये असेल आणि तुम्हाला सापडलं नाही, असं पण होऊ शकतं. सो त्याच्यामुळे काहीतरी लिहून या. प्लीज स्किप करून येऊ नका. याचं पण लिहायचंय तुम्हाला विरुद्धार्थी शब्द. नेक्स्ट आहे तृतीय विभक्त्यांत पदे लिखत. हा असे प्रश्न खूप छान असतात, कारण तुम्हाला खूप सारे विभक्तीचे जे शब्द असतील तेच याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तृतीय फाइंड आउट करायची आहे. सो हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स नक्की अटेम्प्ट करा. याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घ्यावं लागत नाही, कारण तुम्हाला तृतीय विभक्त्यांत पदे फक्त शोधायची असतात, जे की ऑलरेडी प्रेझेंट आहेत. तुम्हाला फक्त शोधायचे. बाकी तुम्हाला कुठलाही रूप वगैरे काही बदलून पण लिहायचं नाहीये. राईट. सो हे प्रश्न सॉल्व्ह करा. 2 मार्क्स आरामात मिळणार. 18 मार्क्स झालेले आहेत. आता तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की
तुम्हाला हे प्रश्न बघून कळलं. आता मी तर तुम्हाला इथे सांगितलं की इझी क्वेश्चन्स कोणते आहेत ते कसे घ्यायचे. बट व्हॉट इफ की अशा प्रकारचे इझी क्वेश्चन्स जर नाही आले तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्दाच्या ऐवजी वेगळं अजून कुठलं तरी ग्रामरचा क्वेश्चन आला आणि तुम्हाला नाही सॉल्व्ह करता येते, तर अशा केसमध्ये तुम्ही याला पूर्ण याला स्किप करून हे पृथक्करणमचं पण पॉईंट लिहू शकता. आता पृथक्करणम मध्ये बघा, प्रसाधन कलाबद्दल तुम्हाला लिहायचे किंवा प्रसाधन कलाची नावं लिहायची जी की या ठिकाणी खूप सारी दिलेली आहेत. ठीक आहे, सो यातलंच तुम्हाला उचलून लिहायचंय. सो अगेन हा पूर्ण शब्दज्ञानम स्किप करून तुम्ही पृथक्करणम वाला हा क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकता. आणि हे दोन्ही पण इझी आहे. तुम्हाला जे कुठला, आता ऑब्व्हियसली क्वेश्चन पेपरमध्ये काय इझी आहे त्याच्यावरती आहे. क्वेश्चन पेपरवरती जर या दोघांपेक्षा पृथक्करणम इझी असेल तर गोवित पृथक्करणम 2 मार्क आरामात मिळतील. ठीक आहे, सो कोणताही क्वेश्चन जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आता इथे सरळ सरळ तुम्हाला पृथक्करणामध्ये आन्सर्स पाहायला मिळतात म्हणून कधी कधी ते पण शोधावे लागतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे माध्यम भाषा संदर्भम षष्टीकृत. आता या ठिकाणी तुम्हाला कोणतंही एक सॉल्व्ह करायचं आहे, 5 मार्कांसाठी आहे. आता मला एक सांगा, 5 मार्कांसाठी आहे, आपल्याला ऑलरेडी 18 मार्क्स मिळालेले आहेत. पासिंगच्या दृष्टीने फक्त बोलते हा मी, तुम्हाला आउट ऑफ पण तुम्ही स्कोर करू शकता संस्कृतमध्ये, हे पॉसिबल आहे. पण व्हॉट इफ आपल्याला आता याचं नाहीच माहितीये, मला काही माहिती नाही याच्याबद्दल, मी फक्त रीड केले आणि मला फक्त थोडंफार येतं, तर जे काही थोडंफार येतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. 5 पैकी ऍटलीस्ट 2-3 तरी मिळतील. 5चं टेन्शन तरी गेलं, मग पुढे आपण जे काही करणार आहोत ते तो आपला एक्स्ट्रा स्कोर असणार आहे. ठीक आहे, सो इथे आन्सर लिहिताना एक प्रॉपर फ्रेम मध्ये लिहायचं आहे. प्रॉपर स्पष्टीकरण, म्हणजे स्पष्टीकरण नाही म्हणता येणार, पण एक प्रॉपर आन्सर असलं पाहिजे, कारण 5 मार्कांसाठी आहे. संस्कृतमध्ये 5 मार्कांसाठी लिहायचं असेल तर आपण कमी पण लिहू शकतो, पण हे माध्यम भाषामध्ये 5 मार्कांसाठी लिहायचंय. सो हे मोठं असलं पाहिजे. किती मोठं, तर साधारणतः एक पूर्ण पान भरून तर याचं आन्सर असलं पाहिजे. तेव्हा कुठे लोकांना 3-3.5 मार्क्स मिळतात. पण ते जर प्रॉपर असेल, एकदम पान भरून लिहिलंय पण एकदम क्वालिटीवाला आन्सर आहे, तर तुम्हाला 5 मार्क पण मिळू शकतात. ठीक आहे, कारण याच्यामध्ये खूप जास्त क्वांटिटीला पण महत्व नाहीये. तुमचा आन्सर प्रॉपर पाहिजे आणि जे एक्सपेक्टेड आहे ते जर तुम्ही लिहिलं असेल तर मग ठीक आहे, मग तुम्हाला मार्क्स मिळतात पण. राईट, आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय चतुर्थ विभाग. चतुर्थ विभाग आहे नाट्य कलशवरती. आता तुम्हाला नाट्य कलश माहितीये, एवढाच भाग आहे नाट्य कलशचा. कुठे गेला, हा एवढाच भाग आहे नाट्य कलशचा. याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. आता कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, अगेन सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स आहेत. आपले आतापर्यंत झालेले आहेत किती, 20 मार्क मी अज्युम करते. याच्यामध्ये 5 पैकी मिनिमम तुम्हाला 2 मिळाले असं पण अज्युम करा, मॅक्सिमम 5 पण मिळू शकतात. ओके, सो आता तुम्हाला नाटकाचा ऑलरेडी गद्यांश, नाटकाचा ऑलरेडी गद्यांश तुम्हाला इथे दिलेला आहे, घटोत्कच आणि भीमचं जे नाटक आहे तर ते. सो तुम्हाला ऑलरेडी याच्याबद्दल गद्यांश दिलेला आहे, तो याला आपण नाट्यांश म्हणतो. ऍक्च्युली नाट्यांश दिलेला आहे, तो तुम्हाला रीड करायचा आहे आणि त्याच्यावरतीच प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स आहेत, सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला निवडायचे आहेत. 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. अगेन याच्यामध्ये पुन्हा एकदा सत्यम असत्यम कारण उचित वाक्यांश निवडून ते लिहा, हेच तुम्हाला फॉलो करायचे. हे नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे, सो पहिला आणि तिसरा प्रश्न फॉलो करायचा आहे. तुम्हाला सत्य असत्य आहे की नाही हे आरामात ओळखता येईल नाट्यांश वाचल्यानंतर, आणि मग तुम्हाला इथे याचं उत्तर पण मिळेल, कारण तुम्हाला फक्त हा शब्द कुठे ते शोधायचा आहे आणि त्याच्या पुढचं मागचं वाचून तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, सो इथे 2 मार्क्स स्कोर करणं अतिशय इझी आहे. फक्त एवढंच की या प्रश्नामध्ये वेळ वाया नका घालू. फर्स्ट आणि थर्ड इज बेस्ट. ठीक आहे, सो 22 मार्क्स झालेले आहेत आरामात. नेक्स्ट आहे बघा शब्दज्ञानम. आता या ठिकाणी शब्दज्ञानम मध्ये अगेन परत इदमचं सर्वनामाचं रूप वापरायचं आहे. तुम्हाला नसेल माहिती स्किप करा, संधी वगैरे करा, बेस्ट आहे. विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. आता काय असेल तुम्हाला न वाचता पण कळेल, पण शक्यतो नाट्यांश मधलेच लिहायचे आहेत. इव्हन नाट्यांश मध्ये पण सेमच असणार आहे. आता मी रीड नाही केलंय, सो मी पटकन नाही सांगू शकत, बट तुम्ही रीड करा, तुम्हाला अगदी पटकन याचे जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत तर ते मिळतील. ठीक आहे, सो इथे 2 मार्क्स स्कोर करणं अगेन इझी आहे. सो 24 मार्क्स झालेले आहेत विदाऊट एनी ग्रामर. आपण आतापर्यंत कुठलाही ग्रामरचा ऍज प्रश्न नाही सॉल्व्ह करत आहोत. सो तुम्हाला जी ग्रामरची भीती आहे ती काढून टाका, कारण विदाऊट ग्रामर आपण 24 मार्कांपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे, 24 आणि तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला जे काही 20 मार्क्स किंवा 18 मार्क्स जे काही मिळाले असतील ते अज्युम केलं तरी पण तुम्हाला 40 मार्क तरी आतापर्यंत मिळालेले आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे स्कोर करूया. आता नेक्स्ट आहे, हा झाला आपला पहिला नाट्यांश, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 पैकी 4 मार्क्स मिळालेले आहेत आणि आता आपण आहोत 24 वरती. आता दुसरा नाट्यांश, दुसरा हा पूर्णतः वेगळा नाट्यांश असणार आहे, सूत्रधार आणि सखीचा नाट्यांश आहे. आता याच्यामध्ये बघा अगेन सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा फर्स्ट आणि थर्ड सॉल्व्ह करायचं आहे. सेकंडकडे आपण बघतच नाही आहोत, वी डोंट वॉन्ट दिस क्वेश्चन. ठीक आहे, पहिला वाक्यांश कंप्लीट करायचा आहे, दुसऱ्या याच्यामध्ये सत्य असत्य लिहायचे. फक्त वाक्य परत लिहा, नाही तर तुमचे हातचे मार्क्स जातील बरं का. वाक्य परत लिहायचे आणि मग ते सत्य की असत्य हे तुम्हाला लिहायचंय. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पृथक्करणम करू शकतं 2 मार्कांसाठी. फक्त याला क्रमाने अरेंज करायचं, दुसरं काहीच करायचं नाहीये.
तुम्ही जर नाट्यांश एकदा जरी नीट वाचलं तरी पण तुम्हाला एक क्रम लक्षात येईल आणि तुम्हाला फक्त या वाक्यांना क्रमाने अरेंज करायचे, म्हणजे अतिशय इझी आहे. याच्यामध्ये पण डोकं काहीच वापरायचं नाहीये. फक्त तुम्हाला तो नाट्यांश कळला पाहिजे आणि मग तुम्ही या वाक्यांना फक्त अरेंज करायचे. खूप इझी आहे आणि त्याच्यामध्ये संस्कृतमुळे स्कोर बूस्ट होतो. ठीक आहे. सो संस्कृत पासून घाबरून पळू नका. खूप छान आणि इझी विषय आहे. आरामात तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. आणि आता आपण आहोत 28 मार्कांवरती. ठीक आहे. म्हणजे बघा तुम्हाला म्हणजे मी असे प्रश्न सांगते की ज्या ठिकाणी मार्क्स जाऊच शकत नाहीत, कारण हे आता ह्याच्यामध्ये कसे मार्क्स जाणार. पॅनिकनेसमुळे, सिली मिस्टेक्समुळे तुम्ही एखादा वरचा खाली पॉईंट लिहिला तर मार्क्स जाऊ शकतात. पण तुम्ही जर कामली हा क्वेश्चन अटेंड केला तर अजिबात मार्क्स नाही जाणार. तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळणार. इथे तुम्हाला वाक्य परत लिहायचे, तर कोणीही 1, 2, 3, 4चा क्रम लावून यायचा नाही. पूर्ण वाक्य लिहायचे. फक्त 1, 2 असं लिहून आला तर बघा, असं करू नका. वाक्य तुम्हाला परत लिहायचे आहे, ज्या कुठल्या क्रमावरती ते वाक्य असेल ते. ठीक आहे. अगेन यापैकी कोणताही एक तुम्हाला निवडायचं आहे. परत मी अज्युम करते की तुम्हाला मिनिमम 2 मार्क्स मिळाले, मॅक्सिमम 5 सुद्धा मिळू शकतात जर तुमचं उत्तर प्रॉपर परफेक्ट असेल तर. सो आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे 30 मार्क्स. मी मिनिमम स्कोर कन्सिडर करते. मॅक्सिमम तुम्हाला खूप जास्त पण मिळू शकतात. म्हणजे 30चे आतापर्यंत तुमचे 35 मार्क्स पण होऊ शकतात, आपण वरचे आणि खालचे दोन्ही मध्ये आउट ऑफ अज्युम केले तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे 5वा विभाग, जो की आहे साहित्य परिचयाचा. आता साहित्य परिचयामध्ये इथे जे भारतविद्या आणि नाट्य विशेष आहे याच्यावरतीच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. सो आता इथे बघा, साहित्यमध्ये तुम्हाला मंजुषा दिलेली असते आणि यातून तुम्हाला प्रॉपर करेक्ट आन्सर ओळखून इथे लिहायचं असतं. तुम्हाला 10 असे वाक्य आहेत, त्यातली तुम्हाला 8 पूर्ण करायचे आहेत. हे खूप इझी आहे. तुम्ही अगदी थोडंसं किंवा एकदा जरी ते रीड केलं तरी पण तुम्हाला एक अंदाज लावता येऊ शकतो की काय बरोबर आन्सर असेल. ठीक आहे. सो हा विभाग असा पटकन होणारा आहे. फक्त एवढंच करायचंय, वाक्य परत लिहायचं आहे. कुणीही फक्त आन्सर लिहून नाही येणार. तुम्हाला वाक्य लिहायचे, वाक्यामध्ये ते आन्सर टाकायचं आहे, त्या आन्सरच्या खाली अंडरलाईन करायचं आहे आणि मगच ते उत्तर पूर्ण होईल. ठीक आहे. सो हे खूप इझी आहे. तुम्ही जर लास्ट मोमेंटला हे अजिबात वाचलं नसेल तर प्लीज वाचून घ्या. अगदी तुम्हाला 1 ते 2 तासांच्या वेळेला द्यावा लागेल आणि तुमचे किती मार्क्स बघा, 8 मार्क्स पक्के होत आहेत. 8 मार्क्स इज नॉट जोक. ठीक आहे. त्याच्यामुळे हे प्लीज वाचा लास्ट मोमेंटला. भारतविद्या आणि नाट्य विशेष याच्यातलेच प्रश्न किंवा यातलीच वाक्य असतात आणि मोस्टली पीवायक्यूज रिपीट पण होतात. सो तुम्ही यातले पण काहीतरी वाचलेले 2-3 तुम्हाला यातलेच रिपीटेड पाहायला मिळतील. ठीक आहे. सो यातले फक्त वाचून गेलात, अगदीच तुम्ही खूपच लेट व्हिडिओ पाहताय तर यातलेच 2-3 वाचून जा. यातले सगळे वाचा, यातलेच 2-3 रिपीट पण होतील आणि 3 मार्क्स पण कन्फर्म होतील. ठीक आहे. सो आता हे 8 आहेत. आय होप की तुम्ही हे सगळं वाचाल आणि तुम्हाला या ठिकाणी सपोज की 8 पैकी तुम्हाला इथे 5 मार्क्स तरी मिळाले. सपोज 8 पैकी 8 पण मिळू शकतात, पण ही वर्स्ट कंडिशन कन्सिडर करते. ठीक आहे. सपोज की तुम्ही या ठिकाणी 5 वाक्य जी आहेत तर ती बरोबर लिहिलीत आणि तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क मिळाले. 35 मार्क आपले झालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहींना 8 पैकी 8 पण मिळू शकतात. नेक्स्ट आहे 6ष्ठ विभाग, लेखन कौशलम. आता बघा, इथे लेखन कौशलम मध्ये आपल्याकडे काय आहे, चित्रपट वर्णन करायचं आहे आणि वृत्तांत लेखन करायचं आहे. आता तुम्हाला चित्रपट वर्णनासाठी ऑलरेडी इथे लेट मी शो यू, आपल्या पुस्तकामध्ये किती पेज नंबर काय होतं, 101. येस, बरोबर पोहोचलो आपण. सो या ठिकाणी 3 इडियट्स असेल, जाने भी दो यारो किंवा बरेचसे बाहुबली वगैरे खूप सारे चित्रपट आहेत. तर यातलंच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं मोस्टली, त्याच्यामुळे हेच तुम्हाला करायचे. आता इथे बघा, बाहुबलीवरती विचारलं गेलेलं आहे, म्हणजे हे यातलेच तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि तुम्हाला यातले मोस्टली चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आता हे बघा, 3 इडियट्स पाहिलाच असणार सगळ्यांनी, म्हणजे मी असं अज्युम करते पाहिला असेल. बाहुबली पण सगळ्यांना माहिती असेलच. दिलवाले दुल्हनिया ले जाए, सैराट, हे सगळं तुम्हाला माहिती असणारच आहे मोस्टली. चित्रपटाची स्टोरी पण माहिती असणार आहे आणि नसेल माहिती तर प्रचंड इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एकदा वाचा, अर्थ समजून घ्या आणि चित्रपटाच्या स्टोरी ज्याप्रमाणे आपण लक्षात ठेवतो किंवा ठेवत ऍक्च्युअली ते राहतं, त्याप्रमाणे हे पण तुम्हाला आरामात लक्षात राहील. आणि म्हणून हा प्रश्न कोणीही स्किप नाही करायचे. याच्यामध्ये आरामात तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळतातच, कारण इथे तुमच्याकडे मंजुषा आहे. तुम्हाला फक्त अर्थानुसार या शब्दांना अरेंज करायचे. आणि अगेन महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा पॅसेज पुन्हा एकदा तुमच्या आन्सर शीटमध्ये उतरवायचंय. मग याच्यामध्ये आन्सर्स लिहायचे आहेत किंवा आन्सर लिहिली पण उतरवू शकता आणि त्या आन्सरच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. तुम्ही बरोबर उत्तर लिहिलेत, अंडरलाईन नाही केलं, तुम्हाला मार्क्स शक्यतो दिले जाणार नाही. त्याच्यामुळे उत्तर त्याच्यामध्ये लिहायचंय. त्याला पेन्सिलने, पेनाने, कशाने पण करा, पण पेन्सिलने केलं तर छान दिसेल. एक लाईट म्हणजे थोडीशी डार्क, मीडियम डार्क अंडरलाईन करायची आहे आणि मग तुमचे हे उत्तर पूर्ण होईल. आणि याच्यामध्ये सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात, काही अवघड नाहीये. चित्रपटाची स्टोरी तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि अर्थानुसार शब्द इथे घालायचे आहेत. ठीक आहे. सो हे खूप इझी आहे. देन आफ्टर हे 8 आणि
8 राईट, हा बरोबर 8 मार्कांचे राईट. हे पूर्ण हा प्रश्न 8 मार्कांचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माझ्या मते तुम्ही हे जे आहे चित्रपटाचं हे केलंच पाहिजे. इव्हन तुमच्याकडे ऑप्शन आहे 3 पैकी 2, पण हे तुम्ही कराच. आणि कुठलेही 2 तुम्ही एक वृत्तांत लेखन करू शकता किंवा तुम्ही निबंध लेखन करू शकता. आता हे तुमच्यावरती आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे. माझ्या मते वृत्तांत इझी आहे, कारण तुमच्याकडे सगळं आहे ऑलरेडी, निमंत्रण पत्र वगैरे सगळं आहे. तुम्हाला फक्त वृत्तांत लिहायचंय, ज्याला आपण मराठीमध्ये बातमी लेखन म्हणतो त्याप्रमाणे. फक्त एक फॉर्मॅट मात्र तुमच्याकडे असला पाहिजे जेणेकरून तुम्ही ते लिहू शकता. आता बघा, होय तुम्ही पाहिलं का, म्हणजे सेम पॅटर्न मध्ये क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्ही जर याचा जरी थोडाफार अभ्यास केला तरी पण तुम्हाला आरामात एक्झाम मध्ये लिहिता येणार आहे. सो हे जे एक्झाम्पल्स इथे दिलेत याचाच फक्त अभ्यास करून जा. यातलंच सेम पॅटर्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला गेलाय बघा, म्हणजे सेमच तुम्हाला येणार आहे एक्झाम मध्ये. फक्त यातले उत्तर करून जा किंवा यातला एक फॉर्मॅट करून जा. या ठिकाणी खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्हाला फक्त यातलेच फॉर्मॅट्स करायचे आहेत. आणि इथे तुम्हाला अजून नाही, हे जाऊ दे, हेच सोडून द्या. ओके, सो यातलेच तुम्हाला करायचे आहे. डायजेस्टमध्ये तुम्हाला आन्सर्स पाहायला मिळतील. हे एवढं करायचंय आणि मग तुम्हाला एक ट्राय करायचा आहे वृत्तांत कसं लिहितात. वृत्तांतामध्ये काय काय आलं पाहिजे बघा, की तो जो काय कार्यक्रम आहे तो कसला आहे, कशासाठी विचारला गेलेला आहे, कधी आहे, कुठला दिवस कुठला आहे, कुत्र संपन्न कुठे होणार आहे, त्याचे प्रमुख अतिथी कोण आहेत, कोणी नियोजन केलेलं आहे, का नियोजन केलेलं आहे, कार्यक्रमाचा समय काय आहे, कोणी संयोजक आहे का त्याचं, ठीक आहे, त्याचं ध्येयवाक्य काय आहे, काहीतरी असेल ना ब्रीदवाक्य, कशासाठी प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय वगैरे, कार्यक्रम केशाम कृते. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि मग तुमचा वृत्तांत कम्प्लीट होणार. ज्याप्रमाणे आपण मराठी किंवा इंग्लिशसाठी रिपोर्ट किंवा बातमी लिहितो त्याच प्रकारचं आहे हे, नवीन काही नाहीये. आपण काय करतो, पहिल्या पॅसेजमध्ये पॅरेग्राफमध्ये 3 पॅरेग्राफ आपण मोस्टली पाडतो. इथे पण तेच करायचे कारण 8 मार्कांसाठी आहे, पण इथे जास्त पान वगैरे भरून लिहायची गरज नाहीये कारण संस्कृतमध्ये 8 मार्क एवढ्या वेटेशन असतात, त्याच्यामुळे तुम्ही आरामात एका पानात वगैरे संपवू शकता. ठीक आहे. सो बेसिकली आता इथे लिहिताना पहिल्या पॅसेजमध्ये पॅरेग्राफमध्ये सुहानी पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक तर पहिली गोष्ट हेडिंग द्यायचं आहे, जे काही तुमचं वृत्तांत असेल त्याची हेडिंग द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला कधी होणार आहे त्याचं तारीख वेळ लिहायचंय. त्याच्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये पूर्ण ते वृत्तांतामध्ये कुठे घडलं, म्हणजे काहीतरी प्लेस असेल ना, काहीतरी ठिकाण असेल, स्थान असेल, उत्तर संपन्न हो तर ते लिहायचंय. कार्यक्रम कशा संदर्भात होता ते लिहायचं आहे, कधी घडलं ते लिहायचं आहे, वेळ लिहायची आहे आणि त्याचं निमित्त काय होतं. हे पहिले 4 प्रश्न आले पाहिजेत पहिल्या पॅरेग्राफमध्ये. त्याच्यानंतर दुसरे जे प्रश्न आहेत 5 पासून 8 पर्यंत हे आले पाहिजे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला ट्रिक सांगते. पहिल्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या 4 प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 5 ते 8 प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत आणि लास्टच्या पॅरेग्राफमध्ये 9वा आणि 10वा प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, किंवा 8वा तुम्ही शेवटच्या ह्याच्यामध्ये पण घेऊ शकता. तर असं करून 3 पॅरेग्राफमध्ये जर आन्सर लिहिलं तर तुम्हाला कोणीही 8 पैकी 8 मार्क देण्यापासून अडवू शकत नाही, जर तुमचं ग्रामर बरोबर असेल तर, जर तुमचं लेखनामध्ये खाडाखोड नसेल तर आणि प्रॉपर फ्लो मेंटेन ठेवला असेल तर. ठीक आहे. आणि जर तुम्हाला नाही करायचं वृत्तांत तर बेस्ट आहे निबंध लिहा. सिंपल, कुठलाही एक विषय तुम्ही यातला उचला आणि निबंध लिहा. ठीक आहे. ओके, सो माझ्या मते पहिल्या याच्यामध्ये तर सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात. बाकी वृत्तांत आणि निबंध तुम्ही कसा लिहाल त्याच्यावरती आहे. किती मार्क्स पर्यंत आलो होतो आपण, 35 मार्कांपर्यंत आलो होतो. 35 आणि 8 43 मार्क झालेले आहेत. आणि कारण मी कन्सिडर करते की चित्रपट वर्णनामध्ये सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळणारच आहेत. नेक्स्ट आहे निबंध किंवा वृत्तांत. ऍझ्युम करूया की तुम्हाला याच्यामध्ये 8 पैकी 5 मिळाले वर्स्ट कंडिशन मध्ये. ठीक आहे. सो 43 झालेत, आता 48 मार्क्स झाले. डन, 48 मार्क्स आता झालेले आहेत. नेक्स्ट विभाग आहे 7वा प्रश्न, सप्तह विभाग. आता याच्यामध्ये तुम्हाला तालिका पूर्ण करायची आहे. हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे, तुम्ही किती रट्टा मारू शकता. नामतालिकेचा समास तालिका इझी आहे. समास मी सगळे समास अपलोड केलेले आहेत आणि खूप लोकांनी ते व्हिडिओज पाहिलेत आणि सगळ्यांना त्याच्यामधून समास समजतायत. सो तुम्हाला जर समासामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तो व्हिडिओ पहा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. त्या समासाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करते. जास्त मोठा व्हिडिओ नाहीये, पटकन होईल, पण तुमचे 3 मार्क्स पक्के होतील. ठीक आहे. सो तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला तर गॅरंटी येऊ की तुमचे 3 मार्क्स त्याच्यामध्ये पक्के होतील. आतापर्यंत आपण होतो 48 वरती आणि आता झालेले आहेत 51. आता या तक्त्यामध्ये किती येऊ शकतं किंवा तुम्ही किती लिहू शकता हे तुमच्यावरती आहे. थोडंसं कॉमन सेन्स जर युज केलात तर लिंग तुम्हाला आरामात लिहिता येईल, अंतम पण आरामात लिहिता येईल. बघा आता इथे वधू होऊन एंड झालाय सो उकारांत, आता इथे आकारांत, आता इथे काय आहे वत प्रत्ययांतम आहे, इथे इकारांत आहे. सिंपल, म्हणजे फक्त तुम्हाला एक थोडासा कॉमन सेन्स युज करायचा आहे. पूर्ण प्रश्नातच उत्तर आहे, तेच तुम्हाला इथे उतरवायचं आहे. डन.
प्रातिपदिकम मात्र तुम्हाला थोडंसं लॉजिकली लिहावं लागेल, कारण याचा मूळ प्रातिपदिकम इज लाईक मूळ शब्द. मी ऑलरेडी प्रातिपदिकम वरती व्हिडिओ अपलोड केलाय. जे लोक हा प्रश्न अटेम्प्ट करणार आहेत त्यांनी प्लीज तो व्हिडिओ पहा. नाहीतर तुम्ही बघा, याच्यामध्ये अंतम ओळखलं तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मिळणार आहेत? 1 मार्क मिळणार आहे, हाफ ऑफ. नेक्स्ट आहे लिंग. तुम्ही आरामात ओळखू शकता. लिंगाचा अर्धा मार्क आहे. कधी कधी तुम्हाला लिंग 1 मार्काने पण विचारलं जातं. सो या पेपरसाठी अर्धा मार्क आहे. विभक्ती, जर तुम्हाला विभक्ती पाठ असतील तर तुम्ही आरामात याचं उत्तर लिहू शकता. अगेन इथे अर्धा मार्क, 2 मार्क्स झाले. वचन बघा, आता काय वचन असेल? तुम्हाला जर लिंग माहितीये, तुम्हाला विभक्ती माहितीये, तर वचन पण आरामात माहिती असणार, कारण तुम्हाला टेबल माहिती याचा अर्थ. मग तुम्ही आरामात वचन पण लिहू शकता. याचा 1 मार्क झाला. झाले 3 मार्क. जरी तुम्हाला प्रातिपदिक माहिती नाहीये तरी पण तुम्ही इथे आरामात 3 मार्क मिळवू शकता. ठीक आहे, बरं ठीक आहे. मी वर्स्ट केसमध्ये कन्सिडर करते की तुम्हाला 4च शब्द ओळखता आले आणि तुम्हाला 2 मार्क्स मिळाले. ठीक आहे, तसं तुम्हाला कोणतेही 6 ओळखायचे आहेत 8 पैकी. सो इथे अज्युम करूया की आपल्याला 2च म्हणजे 4च शब्द ओळखता आले आणि तुम्हाला 2 मार्क्स मिळालेले आहेत. सो 53 पर्यंत आपण स्कोर केलेला आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला 8 पैकी 6च शब्द इथे क्लासिफाय करायचे आहेत. बघा, तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत मंजुषेमध्ये. तुम्हाला फक्त कृदंतः कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. बाकी तुम्ही आरामात लिहू शकता. ठीक आहे, कृदंतः ओळखणं इझी आहे. कृदंतः ओळखा आणि बाकी नेक्स्ट जे काय उरेल ते सगळं याच्यामध्ये टाकून द्या. ठीक आहे, त्यात पण तुम्हाला 8 पैकी 6च ओळखायचे आहेत. फक्त कृदंतः जरी ओळखलं तरी पण तुमचे 2 मार्क्स पक्के होतील. सो अगेन अज्युम करते मी की तुम्हाला याच्यामध्ये फक्त 4च शब्द क्लासिफाय करता आले आणि तुम्हाला 2च मार्क्स मिळाले, तरी 55 मार्क्स या ठिकाणी झालेले आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समानार्थक शब्दम लिखत. आता बघा, अगेन 8 पैकी तुम्हाला कुठलेही 6 सॉल्व्ह करायचे आहेत. त्यात पण तुम्हाला ऑप्शन आहे की या सगळ्या, मी जे आता तुम्हाला तालिका सांगितलं, सामासिक शब्द सांगितलं, मंजुषा सांगितलं, समानार्थक शब्द आहे, सूचनानुसार कृती करा आहे, तर यापैकी मी तुम्हाला सांगेन की जर तुमचं ग्रामर चांगलं नाहीये, जर तुम्हाला अजूनही ग्रामर मधलं काही येत नाहीये, तर हा पूर्ण प्रश्न तुम्ही ऑप्शनला टाकू शकता, कारण तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला कुठलेही 4च करायचे आहेत 5 पैकी. सो पहिला तालिका करा, समास तालिका पण करा. हे मंजुषा पण इझी आहे. समानार्थक शब्द पण होतील. ग्रामर पेक्षा तरी हे इझी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला ग्रामर अजिबात येत नाहीये तर नका करू, हे स्किप करा, कारण हे खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे आणि लास्ट मोमेंटला काहीच झालं नसेल तर याच्यामध्ये वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. ठीक आहे, समानार्थी शब्द कुठून करायचे आहेत? तर तुम्हाला जे डायजेस्ट तुमच्याकडे असेल तर प्रत्येक चॅप्टर नंतर डायजेस्ट मध्ये ते असतं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे प्रत्येक पॅसेज नंतर खाली बघा व्होकॅब्युलरी मध्ये समानार्थी शब्द असतात, तर ते समानार्थी शब्द केले तरी पण चालतील. अगेन तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टींचे समानार्थी शब्द आतापर्यंत पाठ झाले असतील, तुम्ही मनाने पण लिहू शकता. आता शरीरम तुम्ही किती लहान असल्यापासून शरीरचे समानार्थी शब्द पाहताय, सो हे तुम्ही आरामात लिहू शकता. शक्तीचं पण तुम्ही स्वतः मनाने आरामात लिहू शकता, पाठ पण करायची गरज नाहीये. पत्नीसाठी एखादं रामायण महाभारत पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये पत्नीला काय ऍड्रेस करतात ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. जगत पण इझी आहे. ठीक आहे, कलह इझी आहे. ओके, भांडण मराठीमध्ये म्हणतो, ते संस्कृतमध्ये तुम्ही शोधू शकता. सो अशा पद्धतीने अगदी एक थोडे जरी तुम्ही शब्द याच्यामधले तुम्हाला जे स्वतःच्या परिचयाचे आहेत तेवढे जरी केलेत तरी पण आरामात तुम्ही बघा, तर 5 शब्द तर आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहेत. सो या ठिकाणी तुम्ही आरामात ऍटलीस्ट 2 मार्क्स तरी स्कोर करू शकता. ठीक आहे, सो 55 आणि 2 57 मार्क्स झाले. इव्हन तुम्ही ग्रामर नाही करत तरी पण 57 मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. राईट, आणि अजून आपल्या कॉलेजमध्ये आहेतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अष्टम विभाग अपठितम. आता अपठित मध्ये काय आहे की तुम्हाला याचं कन्व्हर्जन करायचं आहे या वाक्यांचं माध्यम भाषामध्ये, म्हणजे ट्रान्सलेशन करायचं आहे. ट्रान्सलेशन करताना शक्यतो जे विधानार्थी वाक्य आहेत, फॉर एक्झाम्पल अशी ज्याच्यामध्ये प्रश्न नाहीये वगैरे, असे सिंपल सेंटेन्सेस शक्यतो निवडा जेणेकरून ते पटकन ट्रान्सलेट होतं. कधी कधी काय होतं की आपण प्रश्नार्थक सेंटेन्सला कन्वर्ट करतो पण प्रश्नचिन्हच देत नाही, मग काही उपयोगच नाही कन्वर्ट करून. त्याच्यामुळे शक्यतो विधानार्थी जे वाक्य आहेत त्याची निवडा आणि त्याला पटापट कन्वर्ट करा. सगळी विधानार्थी असणार आहेत, 2 मात्र प्रश्नार्थक असणार आहेत. हा एक पॅटर्न फॉलो होतोय खूप वर्षांपासून. त्याच्यामुळे तुम्हाला जरी फक्त विधानार्थी जरी करता आली तरी पण सफिशियंट आहे, कारण 6 पैकी 4च करायचंय. ठीक आहे, आणि 4 मार्कांचं आहे. सो कुठलीही वाक्य जी तुम्हाला येत आहेत किंवा बघा इथे प्रश्नार्थक पण इझी विचारले, सो तुम्ही ते पण घेऊ शकता, असं काही नाहीये. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कन्व्हर्जन केल्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. ओके, आता इथे मी अजून करते की तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. सो आपले ऑलरेडी किती झाले होते? 57 आणि 4 दॅट विल बिकम 61 आणि तुमचे कॉलेजचे अजून एक 20 मार्क. सो 81 पर्यंत आपण आरामात जातोय विदाउट डुईंग एनी ग्रामर आणि विदाउट डुईंग एनिथिंग. फक्त जे दिले प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यामधून उत्तर शोधून आपण 81 पर्यंत जातोय, म्हणजे इट्स नाईस. लाईक
राईट. ओके. सो बेसिकली तुम्ही जर ग्रामर केलं अजून थोडंसं, तुम्ही थोडेसे अजून जे मोठे मोठे 5 मार्कांचे जे प्रश्न आहेत माध्यम भाषणामध्ये ते जर अजून चांगले केले तर तुमचे त्या ठिकाणी 3-3 मार्क्स वाढतील, म्हणजे तुम्ही आरामात 90 पर्यंत जाऊ शकता. सो संस्कृतमध्ये स्कोर करणं खूप इझी आहे. अजून तुम्ही जर निबंध आहे तो चांगला लिहिला, त्याच्यामध्ये मी 5 मार्क कन्सिडर केले, तुम्हाला जर 8 पैकी 8 मार्क मिळाले तर अजून हा स्कोर 90च्या वर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आतापर्यंत मी फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर मधून आन्सर कसे शोधायचे एवढं शिकवलेलं आहे किंवा एवढं सांगितलेलं आहे. तेवढं करून पण आपण 81 मार्क्स स्कोर करतोय. सो इट्स मोर दॅन इनफ, किंवा हे एवढं खूप छान आहे. तुम्ही जर अजून थोडंफार हातपाय मारलेत आणि सकाळपर्यंत थोडा निबंध एक प्रिपेअर वगैरे केलात तर तुम्हाला अजून चांगले मार्क्स स्कोर करता येतील. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स मिळाले असतील की संस्कृतमध्ये जास्तीत चांगले मार्क्स कसे मिळवायचे लास्ट मोमेंटला अभ्यास करून सुद्धा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला मी आतापर्यंत काहीही पाठ करायला नाही सांगितले, फक्त तुम्हाला हे जे शब्द आहेत, कुठे गेले रे, हा, हे मात्र तुम्हाला ऑब्व्हियसली पाठ करावंच लागेल, कारण दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. ठीक आहे. सो असं तुम्ही करायचं आहे, ह्याला पाठ करायचं आहे, याचे तुम्हाला आन्सर्स तुमच्या टेक्स्टमध्ये पाहायला मिळतात, तेच तुम्हाला फक्त रटा मारायचे. सो बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम. संस्कृत खूप इझी आहे, फक्त डोकं शांत ठेवून लिहा, कारण उत्तरं प्रश्नपत्रिकेमध्येच असतात, फक्त ते नीट शोधता आली पाहिजेत. एवढं केलं तर तुम्हाला आरामात हा पेपर सॉल्व्ह करता येईल. आणि ॲज यू ऑल नो की 3 तास 10 मिनिटांचा वेळ आहे, जो की संस्कृतसाठी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यामुळे प्लीज पेपर शांततेत सोडवा. आणि मी सगळा पेपर ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे, सगळे पेजेस याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. अगेन पीडीएफ माझ्याकडे नव्हती, त्याच्यामुळे वेळ झाला खूप जास्त व्हिडिओ अपलोड करायला. आय अपोलोजाइज फॉर दॅट. बट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.